जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तू नमस्कार मित्रांनो, मी राहुल भीर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे। आज आहे गणेश जयंती, तर गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या गणपती मंदिरात गणेश उत्सव साजरा होतो, त्यानिमित्त पालखी निघते गावामध्ये, ती आज आपण पाहणार आहोत। आणि आज सकाळी लवकर उठलो होतो आणि जाऊन गणपती मंदिरात दर्शन घेतलं, ते तुम्ही बघितलंच असेल। आणि आता आपण पाहणार आहोत तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेला होता तो दृश्य इथं दाखवलेला आहे, तर तो आज आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण मंदिराच्या इथे जाऊन मंदिरामध्ये कोणता प्रोग्राम चालू आहे, म्हणजे भजन वगैरे चालू आहेत ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर यात्रा फिरू आणि आपण कशी भरले ते, आणि त्याच्यानंतर आपण पालखी निघणार आहे ते पाहणार आहोत। तर बघू आजचा दिवस कसा जातोय ते, तर तुम्ही पण बघत राहा। तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो जत्रा फिरण्यासाठी। तर जत्रा फिरतोय आणि जत्रा चांगली भरलेली आहे, मी तुम्हाला दाखविलात ती, तर तुम्ही बघा। आणि आत्ता माझ्यासोबत आहे मित्र रुपेश, तर रुपेशला आपण विचारू का आपल्या वेळेची जत्रा, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची जत्रा आणि आत्ताच्या जत्रेमध्ये काय फरक पडला आहे आणि किती चेंज झाला आहे, तर बघू आपण रुपेशकडून ऐकून घेऊ। तो आहे माझ्यासोबत, तर काय बोलशील रुपेश, का आपल्या वेळेची जत्रा आणि ही आत्ताची जत्रा यात किती फरक आहे? लहानपणी आम्ही खूप मजा करायचो, सर्व एकत्र यायचो, सर्व खेळायचो, कालकाला खेळायचो, पाळण्यात बसायचो। आता आम्ही मोठे झालो, आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन आलोय, यांच्यात आम्ही आमचं लहानपण शोधतोय। आता ते पण खूप मजा करतायत, आम्ही खूप मजा केलेली पहिली। आमच्यासोबत खूप मुलं आहेत, एवढी मुलं घेऊन आलोत आम्ही आता जत्रेत फिरायला। अगोदर आम्ही एकटे जायचो आणि आम्ही अशी मजा करतो, तीच आता म्हणजे छोटी मुलं करतात मजा। पण आमच्या वेळीची जत्रा वेगळी होती, खूप वेगळी होती, आणि आत्ताची जत्रा खूप वेगळी आहे। आमच्या वेळी एकच पाळणा असतं, त्या पाळण्यात बसण्यासाठी खूप लाईनीत उभं राहावं लागायचं, पण आता बरेच सारे पाळणे आलेले आहेत, खूप वेगवेगळे पाळणे आलेले आहेत। आमच्या वेळी एकच पाळणा म्हणजे आकाश पाळणा असायचा, त्याच्या व्यतिरिक्त काय पाळणे वगैरे नसायचे एवढे, पण आता परत काय काय नवीन आलेलं आहे। तर बघा तुम्ही आता आणि एन्जॉय करा, त्याच्या पुढे आपण बघूच काय काय आजचा दिवस भरत होतं ते।
I know the air I'm breathing, it's no good for my lungs. I do this every season, I hate when summer comes. I fall into a trap that I made by myself. Oh, and I always do the wrong thing. I'm unstable and I'm unsteady, I've lost a million times already, and I'm so sorry, but I'm not able to slow down. I feel unable and so unworthy, my heart feels heavy, I've lost already, and I'm so sorry, but I'm not able to slow down now. And I'm so sorry, but I'm not able to slow down now. And I'm so sorry, but I'm not able to slow down now. I'm always self-destructive, I take a hit, I love it. Can you give me a second? I'm slow, got blurry vision. I fall into a trap that I made by myself. Oh, and I always do the wrong thing. आता इथे रुपेशचा मुलगा बलून फोडत आहे बंदूकने, तर बघूया कोणता बलून फोडतोय तो. ही रांगोली पालखीच्या स्वागतासाठी काढलेली आहे, छोटीशी सजावट केलेली आहे. मित्रमंडळ मग सकाळी बघूया गाडीवर लावले. हे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची पालखी सजवून झालेली आहे. आता थोड्याच वेळाने ती इथून निघणार आहे, ते आपण बघूया. आता थोड्याच वेळाने ते आरती वगैरे होईल आणि त्यानंतर इथून पालखी निघेल. आता हे समोर तुम्ही बघता ते नवस पूर्ण करतात. हे नवस केलेला असतो, फलामध्ये जोखण्याचा वगैरे नवस असतात. फलामध्ये नाही, असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात नवस, पण ते इथे पूर्ण केले जातात तराजूवरती. एका साईडला ज्याचा नवस असतो त्याला बसवलं जातं आणि दुसऱ्या साईडला जे नवस केलेलं असतं त्या वस्तू टाकल्या जातात. काही लोक फलांचं असतं, काहीकांचं पेड्यांचं वगैरे असतं. अशाच बऱ्याच प्रकारचे नवस असतात इथे, खूप प्रमाणात नवस होतात इथे. गणपती बाप्पाला केलेला नवस इथे पूर्णच होतो असा आमचा अनुभव आहे आणि आमची भावना पण आहे मनातून. तर आता हे गावातले नाहीत लोक, ही बाहेरून आलेले आहेत, कुठले आहेत माहिती नाही मला, पण गावातून ते आता इथे नवस पूर्ण करायला आलेले आहेत. तर त्यांचा आता आपण नवस बघूया आणि त्याच्यानंतर माझ्या मित्राचा पण एक नवस आहे, तो पण आपण याच्यानंतर त्याची नवसाचा नंबर आहे, तर तो पण बघूया आपण. तर तुम्ही बघत राहा पुढे व्हिडिओ. आता तुम्ही बघू शकता तिकडे फळं टाकत आहेत ते. आता फळं जितकी यांचं वजन आहे तितकं फळं टाकतील तिकडे आणि हे तुम्ही बघू शकता आता झालेलं आहे पूर्ण. त्याचं वजन वरती आलेलं आहे आणि फळांचं वजन खालती गेलेलं आहे. आता हे नवस झालेलं आहे पूर्ण. आता पुढे दुसरं नवस आहे, तर ते बघू आता आपण.
घ्यायचं का विचार ना. आता ही पालखी निघाली आहे मंदिरातून. ती आता पूर्ण गावात फिरेल आणि त्यानंतर पुन्हा मंदिरात येईल. तर आता तुम्ही माझ्यासोबत बघा धाकटाकांदा गावातील पालखी सोहळा गणपती बाप्पाचा. जगदंबे भवानी मोह महिषासुरमर्दनी मन न्यायचा उदो माझ्या खंडोबा राई.
मित्रांनो, ही आता पालखी आलेली आहे मंदिरात. पुन्हा मला नंतर गावात फिरणारे व्हिडिओ काय करायला भेटले नाही, पण आता मंदिरात आलेली पालखी पाहूया आपण आणि पुढे भजन करूया.
तर मित्रांनो, तुम्ही आज बघितलं असेल आमच्या गावातील गणेश उत्सव, गणेश जयंती कशी साजरी होते ते तुम्ही आज पाहिलं असेल. अशा प्रकारे आमच्या गावात गणेश जयंती साजरी होते. बरंच अजून असतं, पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं आणि तुमच्यासमोर ही व्हिडिओ आणतो. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. कमेंट्स करायला विसरू नका. यातला कोणता भाग आवडला असेल किंवा काय विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं यातलं. आणि तुमच्या गावातली जत्रा कशा प्रकारे साजरी होते हे पण सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावातली जत्रा कशी साजरी होते आणि कुठे कुठे अशा प्रकारे जत्रा साजरी होतात हे पण सांगा. तर चला, भेटूया आपण अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.